अजस्त्र, अफाट, अभेद, प्राकट या सह्याद्रीच्या दागिन्यांपैकी एक दागिना म्हणजे कलावंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. ऐंशी डिग्रीच्या कोनामध्ये कोरलेल्या कातळ पायऱ्या आणि बौद्धकालीन कोरलेल्या गुफा यांचा संगम या सह्याद्री पर्वाच्या वाटचालीत आपण घेऊ. सुप्रभात, शिव सकाळ. तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल संजूराम व्लॉग्सवर. ड्रोन शॉट पाहिल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आपण कुठं आलेलो आहे. आज आपण आलो आहोत कलावंतीन आणि प्रबळगडला. तर सकाळची सुरुवात झाली होती ठाकूरवाडीवरनं. त्याच्या आधीचा तुम्ही ठाकूरवाडीचा व्हिडिओ पहा. मंडळींनो, हे दोन्ही दुर्ग पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला साधारण 120 किलोमीटर पुण्यापासून स्थिरावलेले आहेत. तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला बाय बस, बाय रेल्वे और बाय ओन व्हेकल पनवेलपर्यंत पोहोचायला लागते. तिथनं शेडूंग फाट्यापासून साधारण 10 किलोमीटर किल्ले आहेत. आपल्याला शेअरिंग ऑटोज, रेल्वे स्टेशन, बस स्थानक इथून भेटतात. बस ही सकाळी 5 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत अवेलेबल असते. रिक्षाला साधारण 70 रुपये ते 200 ते 300 रुपये चार्ज केला जातो. तुम्ही पोचणाऱ्या वेळेला आणि सिच्युएशनवर ते डिपेंड आहे. मुंबईवरूनही सेम ऑप्शन आहेत. पनवेलला आपण पोचलो की शेअरिंग ऑप्शन आहेत. मित्रांनो, पार्किंगला वीकेंडला साधारण असे स्वरूप असते. प्रबळगडच्या व्हिडिओमध्ये आपण प्रबळ माचीपर्यंत येण्याचा डिटेल प्रवास सांगितला आहे. काल आपण प्रबळगड हॉटेल, रूम अँड टेंट सर्व्हिसेसमध्ये राहिलो होतो. इथे साधारण समोर आल्यानंतर खूप मोठा हॉल आहे. तसेच आपल्याला इथं जेवणाची या ठिकाणी सोय होते. इथं 50 ते 100 जण सहज राहू शकतात. मित्रांनो, या साईडला वॉशरूम आहेत. तर टेंट जर आपण मागितला तर इथं वरच्या साईडला दिला जातो. आपण टेंट ऑप्शन घेतला होता, त्याला साधारण 550 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग जेवण दिलं होतं. समोर जर पुढं आलात तर तुम्हाला साधारण असे नजारे बघायला भेटतात. टेंट जर आतनं पाहिला तर 2 जण व्यवस्थित थांबू शकतात. हे नजारे पाहत रात्री आम्ही इथंच मुक्काम केला होता. आम्हाला रात्री त्यांनी बॉनफायरही दिलं होतं. तुम्ही इथले नजारे पाहून चकित होचाल. तर मंडळींनो, दुसऱ्या दिवशी आपण निघालो होतो कलावंतींच्या ट्रेकला. गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं प्रबळगड आणि कलावंतीन दोन्हीची हिस्ट्री पाहायला भेटते. तसेच इथनं डाव्या बाजूला जर आपण गेलो तर ती कलावंतीनला जातो, तर उजव्या बाजूला प्रबळगड आहे. मावशी, बरोबर ना? डाव्या बाजूला घरच्या घरी विषय आहे का? स्टाईल कस काय? शाहरुख खान दिसणार आहे की? अरे काय नाही करत. संजीवनीला कुत्र्याची फार भीती वाटते. अरे वा, लाकडी गेट तयार केलेलं आहे इथं. क्रॉस करायला इथं जरा मजाच आहे. ओके, स्टेप बाय स्टेप कलावंतीकडे चाललो आपण आणि मजा येते. काय संजीवनी,
हाउस द जोश, बल्ले बल्ले। मंजिल अभी थोडी दूर आहे। आजची ॲक्च्युली मंजिल ते, पण जर टेम्पररी गोल म्हणलं तर हाय विषय। मंडळी इथं आत्ता सध्या इथं कोरड आहे, पण पावसाळ्यात तुम्ही जर आलात तर इथं खळखळून पाणी वाहत असतं। साधारण वरनं जे काही व्हॅलीतनं पाणी येतं व्ही शेपच्या इथनं, तर इथं पूर्ण खळखळ खळखळ पाणी वाहतं। हे वाहून आलेले दगड। तोरणानंतर ह्या सह्याद्री पर्वतचा पुढचा किल्ला म्हणजे प्रबळगड आणि कलावंतीन हा आम्ही ठरवला। कलावंतीन आणि प्रबळगड जसं जायचं ठरलं तसं मी व्हिडिओ पाहायला चालू केला। प्रबळगड तर सोपा वाटला, कारण मी या अगोदर पण तो केला होता, पण कलावंतीन फक्त व्हिडिओमध्येच बघितला। ते व्हिडिओ बघून मनात अशी धुकधुक होती की हा एवढा नऊवारीचा घाट घालून हा पूर्ण होतोय की नाही। पण असं ठरवलं, डोळे बंद करून एकदा महाराजांचे नाव घेतले आणि भीती आता थोडीशी कमी झाली आहे आणि मनात ठरवलं की एकदा आपण ट्राय करून बघूया। प्रबळगड दुर्ग याचाच कलावंतीन एक भाग आहे। कलावंतीन हा किल्ला नसून तो एक सुळका आहे। तर मंडळींनो, कलावंतींच्या बेसला जाताना इथे एक आम्हाला छानसं हॉटेल लागलेलं आहे। सध्या बंद आहे, समोर आहे। इथं फार झोके वगैरे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं यांनी फार सुंदर बोर्ड लावला आहे, ह्याच्यामध्ये चांगली माहिती दिली आहे आणि ती फार गरजेची आहे। प्रत्येक ट्रेकरनेही फॉलो केलं पाहिजे। आनंद बघा, आनंद चेहऱ्यावरचा, लहानपणीचा झोका खेळण्यासारखं खेळतीये। काय नाही करत गे। आता झोक्याची झाली आहे मजा। समोर येणार आहे तो कंटिन्युअस खडी पहाड। इथे साधारण हाईट गेन हे खूप जास्त आहे आणि हा पॅच 100% दमवणार आहे। चला मग, कलावंतीन सुळक्याला नाव कलावंतीन कसे पडले अशा बऱ्याच आख्यायिका तुम्हाला वाचायला भेटतील, पण ऐतिहासिक दस्तावेजमध्ये कुठेही या बाबतीत नोंद नाही। त्यामुळे या बाबतीत मी कुठल्याही नावाची पुष्टी या व्हिडिओमार्फत करणार नाही। गावातनं ही चिमुकली ताई लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबू घेऊन कलावंतींच्या बेसकडे येत होती। मित्रांनो, गावाकडे हेच संस्कार आहेत। घरातली जबाबदारी फार लवकर खांद्यावर घेतात। मंडळींनो, कलावंतींकडे येत असताना हा एक टप्पा लागतो। तर साधारण कलावंतीन आहे आपल्या मागं। या टप्प्याला आल्यानंतर 2 रस्ते जातात। 2 रस्ते, एक जातो उजवीकडं विच इज प्रबळगड, आणि दुसरा आहे हा डावीकडं, तो झालं कलावंतींकडं। तर तुम्ही ज्यावेळेस कलावंतींना येता तुम्ही तिथनंच प्रबळगडच्या साधारण 20% अप साईडला जाऊ शकता या मार्गाने। शेवटचा टप्पा हा फार दमवणार आहे, म्हणजे जिथं आपण झोका खेळला तिथनं साधारण 20 मिनिटं झाले। एकदम खडी चढ आहे आणि दमवणारी। तर या थरारक पायऱ्यांचा प्रवास आपण चालू करणार आहोत।
तर मंडळींनो, काताळ कोरलेल्या त्या पायऱ्या 80 डिग्रीच्या असल्यामुळे चालताना उंच पायऱ्यांमुळे थोडासा त्रास होत होता आणि दमछाकही होत होती. पण आपण एक एक पाऊल जबाबदारीने उचललं होतं, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नव्हतं. मित्रांनो, कलावंतींच्या शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर या साईडला एक रस्ता जातो, तर इथे टाक आहे. टाक दुरूनी पाहिलं तरी शोभेचं, कारण इथनं जायचा जो रस्ता आहे तो पूर्वी व्यवस्थित होता, पण आता त्याच्यामध्ये जीव नाही राहिला, म्हणजे तो जीव घेणा झाला आहे. तर त्या साईडला जाण्याचा प्रयत्न करू नका. तर मंडळीने एक 20 मिनटं ते 25 मिनटात तुम्ही पायऱ्याने ज्यावेळेस वर येता, तर इथं एक छोटंसं हॉटेल आहे. तर मित्रांनो, साधारण कलावंतींच्या टॉपला पोहोचल्यानंतर शेवटचा रॉक पॅच, इथं चढताना बऱ्याच अडचणी आहेत. गाववाल्यांनी इथं शिडी लावलेली आहे. साधारण 30 रुपये चार्जेस ते या शिडीला चढण्यासाठी घेतात. पण मित्रांनो, जीव हा फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे इथे विचार करू नका. फक्त ज्यावेळेस तुम्ही वीक डेजला येणार आहात, त्यावेळेस गावातनं येताना गावातलं कोणीतरी वर आहे का नाही याची चौकशी करून या. कारण विकेंडला बरेच जण येत असतात, त्यामुळं कोणी ना कोणीतरी असतं. पण वीक डेजमध्ये फार कमी वेळेस तुम्हाला कोणीतरी इथं सपोर्ट करताना सापडेल. यासाठी 8 तास केला होता. फार मेहनत लागली तिची. नऊवारी पायात अडकत काढत इथपर्यंत पोहोचली महाराजांच्या चरणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मंडळी नमस्कार. आपण सध्या आहोत कलावंतींच्या एकदम टोकाला. तर इथं मागं पाहाचाल तर महाराजांची मूर्ती आहे. किल्ला संजीवनीने नऊवारीमध्ये चढला आहे. मी ट्रॅडिशनल पोशाख वेअर केला होता. तर बऱ्याच जणांनी कलावंतीन म्हणजे मृत्यूचा डोंगर आहे किंवा सर्वात खतरनाक किल्ला आहे, तिथे जाणं म्हणजे जीव धोक्यात घालणं आहे, अशा काही अफवा उडवल्या होत्या. गेली 1-2 वर्ष अशा अफवा जे सह्याद्रीत फिरतात त्यांच्या कानावर येत आहेत. मागच्याच वर्षी कोणाचा तरी दुर्दैवी मृत्यू इथे झाला होता. पण मंडळी, तुम्ही जर विचार केला तर इथं पायऱ्या किंवा सुळके प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेफ्टी आहे. वर येताना गावातले काही हेल्प करणारी मुलं असतात, ते 30-30 रुपये चार्ज घेतात आणि तुम्हाला वर येण्यास मदत करतात. आता सांगण्याचा उद्देश असा आहे की काळजी आपल्याकडनंही घेता आली पाहिजे. आपली मस्ती ही किल्ल्यावर चढताना जिथं एक्सपोजर जास्त आहे दरीचं, तिथं नाही केलं पाहिजे. इथे येताना साधारण 2 ते 2.5 फूट लांब, 3 फूट लांब पायऱ्या आहेत. 3 जण व्यवस्थित थांबू शकतील अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत. पण ते वाईड अँगल कॅमेऱ्यामध्ये ते छोट्या दिसतात. तर हे अजिबात धोकादायक नाही आहे जर आपण शिस्तीत आलो तर. आपण शिस्त पाळली तर निसर्ग आपली काळजी घेतो, आणि आपण शिस्त नाही पाळली तर मग आपल्या येणाऱ्या अडचणीला आपणच कारणीभूत असतो. त्यासाठी तुम्ही किल्ले सुळके यांना बदनाम करू नका. धन्यवाद. किल्ल्यावरनं आईवडिलांना महाराजांच्या मूर्तीचं दर्शन दिले, तसेच मोबाईलवरनं समोरच्या किल्ल्यांची थोडीशी माहितीही सांगितली.
कलावंतीन सुळक्यावर आल्यावर समोर आहे प्रबळ, पुढे गेला तर इथं आहे माथेरान, इथं गेला तर विकटगड म्हणजे पेब, त्याच्या मागं अंदूक दिसत असेल मे बी किल्ला. इथनं तुम्ही जर पुढं आलात तर एकदम अंदूक असा स्पष्ट दिसतोय तो आहे मलंगड. त्याच्यातनं कमीत कमी 5 ते 6 किल्ल्यांची रांग दिसते या साईडने. तसंच प्रबळगडाच्या पलीकडच्या साईडला गेलात एकदम मागच्या काळाबुरुज साईडने तर तिथं इर्शाळगड आहे. मूर्तीजवळ थोडासा वेळ व्यतीत केल्यानंतर आता मात्र परतीचे वेध लागले होते. पुन्हा तीच उतरण आणि तोच थरारक पॅच आम्हाला अनुभवायचा होता. मंडळींनो, ज्यांना उंचीची भीती आहे, हाईटचा फोबिया आहे, ज्यांना बीपी आहे, अशांनी मात्र या किल्ल्याला येण्याचं टाळावे. जय शिवराय मित्रांनो. तर कलावंतींच्या बेसला आम्ही आलो आहे. वर जाऊन खाली आल्यानंतर मला 5 ट्रेकर मंडळी भेटली जी पुण्यातून आली आहेत आणि त्यात एक ट्रेक करत करत संवर्धन करणारे मित्र आहेत. पिंपरीचे मित्र नाव सांगशील? शुभम, माझं नाव शुभम दवडते, मी सह्याद्री काम करते. येस, गोजमगुंडे सरांच्या टीममधले कोर टीममध्ये काम करणारी माणसं आहेत आणि संवर्धन करताना विदाऊट प्रसिद्धी हे काम करणं फार मोलाचं आहे. हे फार कमी लोक करतात, त्यातले एक आहेत. मित्र तुमचं? शुभम केदारे. शुभम केदारे. तुमचं? माझं नाव सिद्धांत गायकवाड. शुभम दादा आणि दादा एकत्र, दोन्ही शुभम एकत्र आलेले आहेत. बाकी जसं सह्याद्रीत सगळेच भेटतात तसे या दोघांची भेट झाली. एक आपले युट्यूबर आहेत, थोडंसं उजेडात, ट्रेकर सँडी. तर सँडी स्वतःला सांगतात ट्रेकर, त्यांच्या चॅनलचं नाव तेच आहे, तर ते बोलतील थोडंसं. सो मी संग्राम कांदवे आणि माझं इंस्टाग्राम आणि यूट्यूबला दोन्हीकडे पेज आहे ट्रेकर सँडी म्हणून. जर तुम्ही बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि काकांचे व्हिडिओसुद्धा म्हणजे नको दादा ते वरती होते त्यावेळेस आमचा हाच विषय झाला की त्यांना मी आवाज दिला, समजा काका काय करतात तर ते म्हणून काका म्हणतो का रे. सो असाच विषय झाला. 3 जण आम्हाला म्हणले की प्री वेडच्या शूटला चालले, आम्ही ते रेकॉर्ड केले. सो अशी काहीशी गंमत झाली इथं. पण तसं मित्रांबरोबर माझी 9 वर्षाची मुलगी आहे, पण तरी दादा म्हणलं आवडेल मला. आणि आपण म्हणजे ज्यावेळेस देखील कुर्ता किंवा आपले जुने साहित्य घालतो त्यावेळेस ट्रेक करायला अवघड जातं शक्यतो, पण दादा हे घालून आणि ताई सुद्धा साडी घालून हे करतात. ते खूप अवघड काम आहे. 9वारी घालून ट्रेक गेला. आता किती अडचणी आल्या ते मी पाहिल्या. म्हणजे मला तर काय, मी आपली पॅन्टच आहे, पण ती 9वारी घालून पाय अडकत व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांभाळत कम्प्लीट केलं तिने. तर हॅट्स ऑफ तिला, तिच्यासाठी पण आहे. त्या अर्धांगिनी बरोबर ती सह्याद्रीची काही देणे लागते, त्यामुळे त्या गोष्टी ती करत असते. मित्राला फॉलो करा, मित्राचं कामही चांगलं आहे. सह्याद्रीत काय कुठं घाटवाटांना फिरलं पाहिजे याची माहिती ते व्यवस्थित देतात, अभ्यास करून देतात. धन्यवाद. तर मंडळींनो, कलावंतींना जात असताना इथं एक सुप्रसिद्ध गुहा आहे. बऱ्याच यूट्यूब चॅनलला ही गुहा दाखवण्यात आलेली आहे. इथे गाववाल्यांनी सांगितलं आहे की साप किंवा अजगर आत असू शकतात, त्यामुळे शक्यतो जायचं टाळा. त्यात उन्हाळा असल्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज आहेच. तुम्हाला या गुहेचा मी लुक देतो. बरेच जण आतमध्ये अगदी गुहेच्या शेवटापर्यंत जाऊन याची माहिती देतात. शक्यतो मित्रांनो, सह्याद्रीत फिरत असताना जिथे वावर कमी आहे त्या गोष्टी चापडूनच गेल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत.
तर मित्रांनो, शेवटी निघण्याची वेळ झाली. 2 दिवस घाटवाट या सह्याद्रीमध्ये आम्ही फिरलो. सह्याद्री पर्वतचे प्रबळगड आणि कलावंतीन हे 2 किल्ले कव्हर केले. शेवटची नोट ही गाडीत बसल्यानंतरच सांगेन. खाली उतरताना जास्त काही शूट केले नाही. तर मंडळी, 2 दिवसाचा आपला हा ट्रेक संपलेला आहे. खूप छान मेमरीज घेऊन चाललेलो आहे. प्रबळगड, कलावंतीन आणि स्टे प्रबळ माचीला जो केलेला आहे फार सुंदर झालेलं आहे. दुपारचे आता साधारण 3-3:30 झालेत. पुण्यात पोचायला 5 वाजतील आम्हाला. पण हे 2 दिवस सह्याद्रीमध्ये मला 7 स्टार हॉटेलपेक्षाही जास्त सूट येऊन गेले. पुढच्या व्हिडिओत भेटू. सह्याद्री पर्वमधला हा 2रा आणि 3रा व्हिडिओ हा एका पाठोपाठ एक मी अपलोड करेन. तर साधारण प्रबळगडचा पहिला येईल आणि त्यानंतर कलावंतींचा येईल. तुमचं प्रेम भरभराटीचं लागणार आहे. संजीवनीची ह्याच्यात फार साथ मला लाभते आहे, कारण 9वारी घालून कलावंतीन चढणं इज नॉट अ जोक. सेफ्टी प्रिकॉशन्स सगळे घेतले, पण तरी तिच्या एफर्ट्सला हॅट्स ऑफ. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड शेअर, सबस्क्राईब. तुम्हाला जर आवडत असेल, आमची मेहनत आवडत असेल तर नक्कीच शेअर करा.